नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार हे आपल्या समर्थक आमदार तसंच कार्यकर्त्यांसह बाहेर पडले आणि राज्यातील भाजप शिवसेना युतीच्या सरकारला त्यांनी समर्थन दिलं। अर्थात अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेल्या दिग्गज नेत्यांना शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थानही दिलं। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात सुरू असताना दुसरीकडे अजित पवार समर्थकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये लावण्यात येणाऱ्या पोस्टर्सवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे फोटो झळकू लागले आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि एक सुसंस्कृत नेते अशी प्रतिमा असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आपलं राजकारण समाजकारण चालणार असल्याचा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील प्रमुख नेते शरद पवार हेच आपले दैवत आहेत असं वारंवार सांगत होते। पण एकीकडे पक्षातून बाहेर पडायचं, पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे शरद पवार यांचा फोटो पोस्टर्सवर वापरायचा हा प्रकार काही शरद पवार गटाला मान्य नव्हता। त्यामुळे जाहीरपणे शरद पवारांचा फोटो अजित पवार समर्थकांनी पोस्टर्सवर वापरू नये असं आवाहन करण्यात आलं होतं। पण शेवटी शरद पवार यांच्या बोटाला धरूनच राजकारणात स्थिर स्थावर झालेल्या त्यांच्या समर्थकांनी त्यांचा फोटो वापरणे काही बंद केलं नाही। त्यानंतर शेवटी शरद पवार यांनीच आपला फोटो वापरू नये अन्यथा आपण न्यायालयात जाऊ अशी भूमिका घेतली। आता दैवतच आपल्या विरोधात न्यायालयात जात असेल तर मग त्यांच्या अनुयायांनी काय करायचं? शेवटी त्यांनी एक युक्ती काढली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो इथून पुढच्या काळात पोस्टर्सवर लावण्याचा निर्णय घेतला। त्याचवेळी शरद पवारांचा फोटो पोस्टर्सवरून वगळण्यात आला। आता फोटो लावला तरी अडचण आणि फोटो काढला तरी अडचण अशी स्थिती माध्यमांमध्ये असल्याचं दिसून आलं। नुकताच अजित पवार यांचा नाशिक जिल्हा दौरा झाला। या दौऱ्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना अजित पवार यांनी इथून पुढच्या काळात आपली राजकीय सामाजिक वाटचाल ही कुणाच्या पावलावर पाऊल ठेवून असेल हे स्पष्ट केलं। शरद पवार यांनी स्वतः कोर्टात जाणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर आपण यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावत असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं। एक मिनिट, तुम्हाला माहिती आहे मागे पवार साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलं की यांना माझा फोटो वापरल्याशिवाय हे महाराष्ट्रात फिरू शकत नाही असं म्हणले की नाही, आणि त्यांनी सांगितलं मला कोर्टात जावं लागेल। जर कुणी आम्हाला जर असं म्हणत असेल तर शेवटी चव्हाण साहेब तर आम्हाला तसं म्हणू शकत नाही जी आम्हाला खात्री आहे, म्हणून आम्ही चव्हाण साहेबांचा फोटो वापरला। आज पण आम्ही त्या दिवशी कोल्हापूरला जात होतो, सगळेच होतो, तेव्हा संगमावर जाऊन आपल्या त्यांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि पुढं त्या ठिकाणी गेलो। आता यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा महाराष्ट्रात आणि देशात एक सुसंस्कृत सज्जन राजकारणी अशी होती। त्यामुळं त्यांना किंवा त्यांचा विचार आदर्श ठेवून अजित पवार हे पुढची वाटचाल करत असतील तर त्यात गैर असं काहीच नाही। अर्थात शरद पवार यांचे राजकीय गुरु हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हेच आहेत असं मानलं जातं। शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो एकनाथ शिंदे गटाकडून पोस्टर्सवर लावण्यात आल्यानंतर असाच वाद निर्माण झाला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे बाप चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची टीका केली होती। तेव्हापासून पोस्टर्सवर फोटो लावण्याचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात नव्यानं सुरू झाला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि परत फोटो हा विषय चर्चेला आला। पण अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी अत्यंत हुशारीनं आणि खुबीनं हा विषय संपवून टाकला आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरला म्हणून आता कोण आक्षेप घेऊ शकत नाही आणि अजित पवार यांच्या विचाराच्या समर्थकांनाही योग्य संदेश यातून मिळाला आहे। यापूर्वीसुद्धा अजित पवार हे अनेकदा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजे कराडला प्रीतिसंगमावर गेलेले आहेत। मागे एकदा एक विधान त्यांनी केलं आणि महाराष्ट्रात त्यांच्या या विधानानं गहजब माजला। त्यावेळी हे विधान आपण चुकून केलं आणि त्याचा पश्चाताप आहे म्हणून किंवा प्रायश्चित्त म्हणून एक दिवसाचं उपोषण
त्यांनी प्रीती संगमावर म्हणजेच यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढं बसून केलं होतं. त्यामुळं सुरुवातीपासूनच अजित पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला, त्यांच्या आदर्शाला मानणारेच आहेत, हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह आणि पक्षाच्या संदर्भातील सुनावणी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुरू आहे. त्याच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटाकडून संबंधित वकिलांनी केलेला युक्तिवाद हा मनाला वेदना देणारा ठरला अशी भूमिका व्यक्त केली. त्यावरही नाशिक जिल्हा दौऱ्यात पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर अत्यंत मिश्किलपणे त्यांनी या विषयाला फारसं महत्त्व दिलं नाही. दादा, पण ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यामुळे व्यथित होऊन आज पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांना रडू अनावर झालं. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचे सगळे वक्तव्य होत असताना वेदना होत आहेत. शरद पवार यांना वेदना आणि जितेंद्र आव्हाड कुठंतरी जमतं का, जुळतं का? तर न बोललेलं बरं. एखाद्या विषयासंदर्भात आपण न्यायालयात जातो तेव्हा आपली बाजू भक्कमपणे आपले वकीलच मांडत असतात. त्यासाठीच वकिलांची नियुक्ती केलेली असते. वकिलांनी केलेला युक्तिवाद असो, त्यांनी सादर केलेली कागदपत्रं असोत, हे पाहूनच न्यायालय आपली भूमिका किंवा मत हे तयार करत असतं. त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी फार काही महत्त्व दिलेलं नाही. एकूणच काय तर पोस्टर्सवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो वापरणं असो किंवा आता आयोगासमोर सुरू असलेली लढाई असो, यामध्ये आता आपण माघार घेणार नाही, घेतलेल्या भूमिकावर ठामच राहू, असाच संदेश अजित पवार यांनी शरद पवार गटासह सबंध महाराष्ट्राला दिला आहे. इतकंच. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.